रम्या थांब की, किती वारात पळतोय? अरे इतक्या दमलोय, अजून आपल्याला किती हिंडायचे? हिंडू की, पण पाळायचं नाही. बारी बारी गाड्यालाच ना रे. हा मी आपण सांगून घेणार दोन ड्रम. मला दिसणार आपण दोघं मिळून खेळू की. घेईल की, पण आपण नाही सांगायचं. आयला रम्या, मला लय भूक लागली, मी जातो घरी, तू बस हिंडत. बरं जा. काका बांगडे द्या ना. काय ग कार्टे, कुठे गेलती हुंदडायला? इथं काम करायचं सोडून? ए आयो, काय झालं रे नाटक काढायला? मला लय भूक लागली, दे ना ग जेवायला. तुला एकदा सांगितलं ना, देवाला निवेद ठेवल्याशिवाय जेवण मिळणार नाही. लय भूक लागली, दे ना जेवायला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? देवाला निवेद ठेवल्याशिवाय जेवण मिळणार नाही ते. पण का? पण बिन काय नाही, चल हो बाहेर, लगेच नाही जेवायला. काय झालं ग पोळा ओरडायला? आप्पा, मला लय भूक लागली, आई जेवायलाच देत नाही. अरे अमोल बाळा, आधी देवाला निवद दाखवायचा, मग आपण जेवायचं. पण का? तो देव तर खात पण नाही. अरे अमोल, असं नाही बोलायचं, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचं. आप्पा, शास्त्र म्हणजे काय? गप बसतो का आता? निस्ता चौकशा करतो. जा बरं खेळायला. खेळायला काय? इथं भूक लागली मला. अगं ये निवद दाखवून आणि द्यायला जेवायला. हा येते बाई निवद दाखवून. अमोल चल येऊ निवद दाखवून. आई, देवाला निवद का दाखवतात? तुझ्या आप्पाने नाही सांगितलं होय? आप्पा म्हणतात की शास्त्रात लिहिलंय म्हणून. आई, शास्त्र म्हणजे काय असतात? शास्त्र म्हणजे मोठे मोठे ग्रंथ असतात बाळा. ग्रंथ म्हणजे काय ग आई? ग्रंथ म्हणजे ती मोठी मोठी पुस्तकं असतात. तू वाचल्यात का ग ती आई? नाही. मग तुला कस काय कळलं? मला माझ्या आईने सांगितलं. मग तिनं वाचले असेल ना? नाही. मग तिला कस काय कळलं? तिला तिच्या आईने सांगितलं. मग तिच्या आईनं वाचलं होतं का? मला नाही माहित, गप बस, चल पटापटा. चला मावशी हार घ्या. मावशी हार घ्या, भारी आहे. चला 50 ला 60 ला 20 ला चला. चला हार हार 10 रुपये दालणार 10 ला 20 ला 30 ला 50 ला. मावशी हार घ्या, हार घ्या. मावशी हार घ्या. देवाला मोकळ्या हाताने जावं नाही. चला देवाला मोकळ्या हाताने जावं नाही. मावशी हार घ्या. चला हार घ्या, हार घ्या. 10 रुपये फक्त. घ्या मावशी हार घ्या. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये दालणार आधी पटपट येतो. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये दालणार. चला हार घ्या, हार घ्या, हार घ्या. 10 रुपये 10 रुपये दालणार.
आई, त्या कुत्र्यालाच निवत खायला द्यायचा होता तर आधी का अकललं त्याला? झालं का परत सुरू तुझं? सांग ना गाई. तुला एकदा सांगितलं ना, आधी देवाला दाखवायचं मग बाकीच्यांना. हा देव असतो तरी कसा? काय खात नाही पित नाही. देव लई मोठा असतोय. लय मोठा म्हणजे केवढा? एवढा? तेवढा नाही, त्याहूनही मोठा. हत्ती एवढा असतो का? नाही रे बाबा, देव लई मोठा असतोय आणि सगळीकडे असतोय. मग तो दिसत का नाही आपल्याला? देव कुणाला बी दिसत नाही, त्याला लई तपश्चर्या करावी लागते. म्हणजे काय करायचं? म्हणजे मला काय माहित नाही. आता गप्पच बरं. आई, देव सगळीकडे म्हणजे आपल्यात पण असतो का ग? होय, मग त्या कुत्र्यात पण असेल की? हा असतो ना. मग त्याला तू पिटाळून का लावलं? आली बघ ती. अगं ये बघ तरी कोण आलंय. भाऊजी तुम्ही? बरं झालं तुम्ही आलात. सांभाळ तुमच्या पुतण्याला. सारखे काय बाई प्रश्न विचारत असतोय. काय रे अमोल, आईला त्रास देतोयस का? नाही रे काका, मी नाही त्रास देत. उलट मलाच भूक लागली आहे तरी आई जेवायला देत नाही. हा देते देते, तुलाच देते पहिले जेवायला. भाऊजी तुम्ही बसाओ आणि ओ तुम्ही पण बसा. अरे अमोल, कसा चाललाय तुझा अभ्यास? अभ्यास कसला काका? आता सुट्टी लागली ना रे. अरे हो, मी तर विसरलोच होतो. ते जाऊ दे काका, मला एक सांग की शास्त्र म्हणजे काय असतात? आई तर म्हणत होती शास्त्र म्हणजे लय मोठी मोठी पुस्तकं असतात. आणि एक गंमत सांगू, आईने त्यांनी कुणीच नाही वाचली ती पुस्तकं. आई म्हणते तिला तिची आई म्हणाली आणि तिच्या आईला तिची आई. नुसतं एका मिरीला सांगितले पण वाचलं कोणीच नाही. बरोबर आहे अमोल तुझं. ही शास्त्र ना कोणीच वाचत नाही. नुसतं आपण म्हणतो यांनी मला सांगितलं, त्यांनी मला सांगितलंय, पण जे सांगितलंय ते तपासूनच पाहत नाही आपण. नुसता आंधळा विश्वास. पण मला सांग, तुला कुठून कळलं हे शास्त्र वगैरे काय असतं म्हणून? अरे त्याचं काय झालं माहिती आहे का? मी सकाळी आईकडे जेवायला मागितलं आणि ती म्हणाली देवाला निवद दाखवल्याशिवाय तुला जेवायला मिळणार नाही. मी म्हणलं देव कुठं खातंय तवा? ती म्हणाली शास्त्रात लिहिलंय म्हणून. आईचं बरोबर आहे. शास्त्र म्हणजे काही पुस्तकच असतात. त्यात आपण काय करायचं काय नाही करायचं हे सांगितलेलं असतं, पण आपण ते वाचतच नाही आणि दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतो. मग ती गोष्ट वाईट असली तरी आपण ती करतो. यालाच तर अंधश्रद्धा म्हणतात. म्हणजे शास्त्र वाईट असतात तर? अगदी असंही काही नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुठलीही गोष्ट करताना ती चांगली आहे की वाईट आहे ही तपासायची आणि चांगली असेल तरच करायची. कळलं? हो कळलं. काका, हा देव काय असतो रे? आई तर म्हणत होती देव हत्तीकून मोठा असतोय. मला तर तिचं खोटच वाटतंय बाबा. देव हे लई मोठं प्रकरण आहे बघ. कुणी म्हणतं देव आहे तर कुणी म्हणतं देव नाही. कुणी म्हणतं देवच सर्वश्रेष्ठ तर कुणी म्हणतं माणूसच सर्वश्रेष्ठ. मग नक्की देव आहे की नाही? हे आपल्या मानण्यावर आहे. मी देव मानतो, पण माझा देव इतरांपेक्षा वेगळा आहे. अमोल, मला सांग, तू देव पाहिलायस का? हो, आपल्या देवळात सकाळीच गेलतो आई बरोबर. पण तो देव तुझ्याशी बोलला का? नाही, तो नुसता बसून असतो, कोणाशीच बोलत नाही. मग जो देव बोलत नाही तो देव मानायचा का? काका मला सांग, तू तरी देव पाहिलायस का? हो, तर मी देव पाहिलाही आहे आणि तो माझ्याशी बोलतोही. काय सांगतोय? मग तो त्याने तुला लई ताकद दिली असत. हो, दिली ना. तुला पाहायचा आहे का माझा देव? काय, तू दाखवशील का मला? हो, दाखवतो ना. चल यात्रेत हिंडू. काका, तुझा देव यात्रेत पण असतो का रे? हो अमोल, माझा देव सगळीकडे असतो. कधी उडणाऱ्या पाखरात तर कधी डोलणाऱ्या झाडात, कधी वाहणाऱ्या पाण्यात तर कधी मंद मंद वाऱ्यात. आणखी
आणखी कधी खेळणाऱ्या मुलात, कधी रागावणाऱ्या आईत, कधी मारणाऱ्या बाबात, तर कधी आजींच्या गोष्टीत. अजून अजून कधी जीन्सवाल्या पोरीत, कधी बुलेटवाल्या पोरात, कधी काठीवाल्या म्हाताऱ्यात, तर कधी पडणाऱ्या माणसात. कसला पडला ना तो. काका अजून कशात असतो रे तुझा देव? अजून कधी दुष्काळाच्या आगीत, कधी बोडक्या कपाळात, कधी अंगावरच्या कपड्यात, तर कधी नुसत्याच नागवेपणात, कधी पळणाऱ्या गर्दीत, कधी एकांताच्या मर्जीत, कधी असतो तो तुझ्यात, तर कधी असतो माझ्यात. काका किती मस्त आहे रे तुझा देव. आता तर मलाही पाहायचं आहे त्याला. बरं चल. काका बघ ना रे ती बाई, तिच्या पोराला एवढी भूक लागली आणि ती कुत्र्याला खायला टाकते. कसली आहे ना ती. नाही अमोल, त्या बाईतच खरा देव आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याकडे काही असताना दुसऱ्याला दिलं त्यात काही विशेष नसतं, पण आपल्याकडेच कमी असताना दुसऱ्याला देणं हा खरा माणूस असतो. स्वतःच्या ताटात नसताना त्या बाईनं त्या कुत्र्याला भाकर टाकली, यातच माझा खरा देव आहे. अरे अमोल, सगळं खरं झालं, पण तू यात्रेत काय घेतलं की नाही? अरे हो, बरं झालं तू लक्षात आणून दिलं. मला 2 टेम्पो घ्यायचे, एक त्या रम्याला आणि एक मला. चल घेऊ. हो, हा टेम्पो किती आहे? 60 रुपये. अरे अमोल, मी तुला जे काही सांगितलं त्यातून तू काही घेतलंस की नाही? अरे काका, हे जर असं असतं तर लोक मूर्तीत का देव मानतात? देव कुठं मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आपण देव कशात मानतो हे महत्त्वाचं. देव आपल्याला कुठल्याही रूपात भेटू शकतो. तो कधी गरजू असतो तर कधी मदत करणारा असतो. प्रत्येक वेळी आपण जे योग्य आहे तेच करत जायचं. आता तरी संपले का तुझे प्रश्न? नाही, अजून नाही संपले माझे प्रश्न, पण मला माझा देव समजलाय आणि मी त्याच देवाची सेवा करेन. काका, तू का रडतोयस? काही नाही रे बाळा.